सांगाल ऑल दी बेस्ट केलेलं आहे. गोलंदाज गिरीश, सलामी जोडी गणेश आणि ज्ञानेश्वर. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांवर गोलंदाज गिरीश. निर्धारित 4 ओव्हरचा सामना. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिले षटकांवर गोलंदाज गिरीश, गणेश आणि ज्ञानेश्वर. ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, इंटरमध्ये पाहतोय गोरसई संघाची. फर्स्ट बॉल को पहिला चेंडू गिरीश याच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट करतोय गणेश. मिस टाइम स्ट्रोक आणि पहिल्या चेंडूवर बिग ब्लो, मोठा धक्का गोरसई संघाला. पहिला चेंडू पेस करताना मिस टाइम स्ट्रोक आपण पहिला गणेशाच्या बॅटमधून. एस्टनच्या मागे उत्तम झेल कॅरी केली जाऊन पहिल्या चेंडूवर बिग ब्लो, एक मोठा धक्का गोरसई संघाला लागतोय. महत्वाचा फलंदाज गणेश पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अनंता केने. हॅलो, यानंतर बिग मॅच. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जा चेंडू पे आपण चेंडू थोडीशी बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय शॉर्ट फाईनला. एक धावगणीची संधी, एक धावेने मला वाटतं अनंत केनी स्वतःचा कोण ओपन करतोय. संघाचा देखील श्री गणेश होतोय एक धावेने. धावसंख्या 1-1 और क्रमांक पहिलं स्वराज्य कशेळी आणि या स्पर्धेचा ऑर्गॅनिक संघ अर्थातच सागर 11 जय बजरंग गोरसई संघ इन ऍक्शन मध्ये आपण या दोन संघांना पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक आपण पाहिलीत. मात्र चिक्के सिंगल, एक धाव कंप्लीट, धावसंख्या 2. पुढील सामना दोन दिग्गज संघामधून. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण सज्ज व्हा. एका बाजूला जोशी 11 भातबडी तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. फायनल से पहिले फायनल, क्या बात है. दोन दिग्गज संघ भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघातील दादा संघ. एका बाजूला भादवड तर दुसऱ्या बाजूला कारिवली. मिस टाइम स्ट्रोक, एसटी रक्षक दक्ष यस वेल जज कॅच. अतिशय चांगला झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट. अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून करताना खऱ्या अर्थाने संघटनातील विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गिरीशाच्या माध्यमातून. एक लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय किशोर. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची फेक आपण पाहिले. स्विंग मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिला संपता. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गोरसई संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून या संघाला करता आली नाहीये. महत्वाचे दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत
आणि धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 2. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो रणजित. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज रणजित. ऑपोजिट सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडावरून लॉंग ऑफला येतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज ज्ञानेश्वर हा फलंदाज तिसरी धावेसाठी बाद झाले. 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावांनी संघात धावसंख्या 4. 3/4 और क्रमांक दुसरा. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडू फेक आपण पाहिली. फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीत बाद होतोय. किशोर याची खेळी मात्र संपुष्टात. राजू पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आपण एंटर होतोय शरद. पंचांचा नोबॉलचा इशारा येतोय. खराब चेंडूची फेक झाली होती. बिमर फेक झाली होती आणि बिमर फेक म्हटली की कुठेतरी फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकल्या चेंडूची फेक असते. त्यासाठी तिला पनिश केलं जात आहे. बिमर म्हणून घोषित केलं जात आहे. नो बॉल. 1+1 एकंदरीत 2 धावा. हा चेंडू देखील फ्री हिट असेल. अतिशय खराब दर्जाचा चेंडू हातला गोलंदाज. चेंडूला थोडंसं स्वीप केलं ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक मैदानाच्या आतमधून करताना निलेश माधवी. धावसंख्या मात्र एक पुढे धावसंख्या होती ती 7. अतिशय चांगला फटका मात्र उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचं विकेट, बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त होते गेंदबाज.
नेक्स्ट बॅट्समन ज्ञानेश्वर मुकादम, क्या बात आहे. आणि पहिला चेंडू पेस करणं अतिशय चांगला फटका, ऑन द राईटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण गिरीशाच्या माध्यमातून मात्र एक धावण्याची संधी प्राप्त होते ज्ञानेश्वर मुकादम याला. एक धावणे स्वतःचा काउंट ओपन करतो. धावसंख्या एकने पुढे सरते. धावसंख्या होते ती 8. ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज रणजित. चेंडूला उडवला ऑन साइडला. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष निलेश माधवी, वेल जज कॅच, बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. कमालीची गोलंदाजी आज रणजित याच्या माध्यमातून पहिली महत्वाचा विकेट ज्यानं प्राप्त केला. गोरसे आता वाटतं भुई सपाट होईल. घरच्या मैदानामधून साजेची कामगिरी गोरसे संघाला साधता येत नाहीये. गोरसे संघ परिपूर्ण बॅकफुट वर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो निलेश. स्ट्राईक रोटेट करतो ज्ञानेश्वर मुकादम. चेंडूला फक्त थोडासा प्ले केला ऑन साइडला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज धावचीत बाद. थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहिलं. खऱ्या हाताने बॅट टेकवायला पाहिजे होती मात्र ती बॅट वर राहिली. त्या अनुषंगाने फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. हरेश यांची खेळी बाद. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रुपेश. Yes, well judged catch. नेक्स्ट बॅट्समन प्रवीण जातोय. प्रवीण अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडू आपण पाहिली होती. हलकाचा प्रश्न पंचांनी विदर्भाचा पंच संमत नाहीये. एकच धाव.
क्रॉस लाईन थोडासा ऑन साईडचा फटका असला ते कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण गिरीश माधवी याच्या माध्यमातून चांगली फेक देखील फक्त मिळतं एक धाव या एक धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 12 ओव्हर क्रमांक 3 परिपूर्ण बॅकफुटवर आहे एक लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो की काय असं वाटतं एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून थोडासा तंबल झाला क्षेत्ररक्षक जयेश 2 धावा या 2 धावांनी संघात धावसंख्या 14 फलंदाज शफल झाला होता साई वैयक्तिक चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका स्क्वेअर विकेट आपण चेंडू पाहतो एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न तिसऱ्या धावीसाठी देखील फलंदाज धावा किती झाल्यात 3 थांब 2 मिनिटं फलंदाज बाद नाहीये इकडचा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये त्यांनी आपली जागा सोडली नाही चेंडू लॉन साईडला उडावलाय यस जेल सोडत जीवदान दिले जात आयुष्यमान भवचा आशीर्वाद दोन धावा कंप्लीट होत्या तिसऱ्या धावेसाठी एक धाव आहे चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे जय बजरंग कारिवली विपक्ष जोशी 11 बादवड ए संकष्टी आहे ना आज संकष्टी आज सगळे 1.5 दिवसाचा गणपती आहे हॅलो तर 4 षटकांच्या धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 18 आणि विजयासाठी फक्त 19 धावांची गरज स्वराज्य कशी सांगाला आणि जो संघ अलॉट झालेला आहे अंतिम ओव्हर मधून 3 चेंडू बाकी होते आणि संघ मात्र परिपूर्ण बाद झाला ऑल आउट झाला
कशेरी संघाला विजयासाठी फक्त 19 धावांची गरज आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होती तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज ओल्टू करुणाम केनी. चला स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीम आपल्याला विजयासाठी 19 धावांची गरज आहे. मोहन दादा नाणेफेकी करा. संदीपजी मोरे चला. परशुदादा नाणेफेकी करा. चला जय बजरंग कारिवली टीम आणि जोशी 11 भादवड ए टीम चला नाणेफेकी करून घ्या आपण. या सामन्यातून विजेता आणि एकता सारंगाव. हॅलो चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण एक महत्वाच्या सामन्याचं हॅलो तालुका क्रिकेटमध्ये 2 दिग्गज संघ एका बाजूला जोशी 11 भादवड ए मनोहरजी जोशी यांचा संघ दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली ए. जय बजरंग गोरसई असं म्हणणं त्यांना मला वाटतं एक्झिट तेच पडतंय. क्या बात आहे. फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. फिल्डिंग फील्ड फर्स्ट. धन्यवाद दोन्ही संघांना. ऑल दी बेस्ट. धन्यवाद मोहनदादा भोईर. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे आणि जय बजरंग कारिवली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल लागलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी जोशी 11 भादवड ए टीम ला आमंत्रण दिलेलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा श्रद्धांजली चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय सागर 11 जय बजरंग गोरसई सावंत आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आणि मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. या स्पर्धेचा आयोजक संघ सागर 11 जय बजरंग गोरसई सावंत आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीम. रणजित आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज राजेश. क्या बात आहे. आज कशिली संघाने देखील या सामन्यातून एक नवीन 45 ची जोडी मैदानामध्ये एंटर केलेली आहे कारण की साई आणि गिरीश मडवी असून देखील रणजितच्या जोडीला राजेशला संधी दिलेली आहे. गोलंदाज आहेत अनंता केने. नक्कीच अनंता केने यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्यात. स्वर्गीय संदीप केने यांच्या स्मरणार्थ पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रणजितच्या बॅट मधून हा डीप स्क्वेअर लेग रिझन मधून चौकार आलाय. चांगली सुरुवात आहे. 19 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय रणजितनं. गोरसई टीमनं प्रथम फलंदाजी करताना या सामन्यातून फक्त 18 धावा 24 चेंडू मध्ये जोडलेत. बघूया राऊंड द विकेट. अनंत केनी इथे देखील पॉइंटच्या वरून चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चालला डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. गुड शॉट.
2 चेंडूमध्ये 2 चौकार. धावसंख्या 8. दोन चेंडू 8. इथे देखील चेंडूला अगदी ऑन दी कार्पेट केलाय. चेंडू येतोय लॉंग ऑनला. 2 धावा इथे पूर्ण केल्या. धावसंख्या 10. 3 चेंडू मध्ये 10 आलेत. 19 धावांचं लक्ष्य आहे. चांगली फलंदाजी रणजित करतायत. अनंत केनी. वा, चांगला चेंडू. शपल क्रॉस झाले होते. अगदी चेंडू लाईन अँड लेंथ आपण चांगली आउटसाइड ऑफ स्टंपवर पाहिली. पहिला डॉट चेंडू या ओव्हर मधला आलाय अनंत केनी. हा फटका हवेमध्ये केले. बघूया चेंडूचा खाली नितीन आणि ते चांगला झेल टिपलाय. फलंदाज रणजितची खेळी संपुष्टात. नक्कीच मानाजी पाटील, लहू पाटील, सुनीलदादा पाटील, दिलीप पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि एकता स्पोर्ट्स सारंग टीमसाठी शुभेच्छा लिहिलेत. चांगला फटका आपण पाहिला गिरीश मडवीच्या बॅट मधून आणि आज चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 14. 14 धावा झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त आता 5 धावा विजयापासून दूर आहे स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम. एक ओव्हर 14. नवीन गोलंदाजाला इथे गोलंदाजी द्यायला हरकत नव्हती कारण की 18 चेंडू आणि 5 धावा आहेत. मात्र संघातील एक सर्वात चांगला खेळाडू नितेश जोशी 11 भादवड ये टीम आणि जय बजरंग कारिवली. आज पहिला सामना संदीप पाटीलच्या नेतृत्वाखाली जिंकलाय. जोशी 11 भादवड ये टीमनं नाणेफेक जिंकली. कॅप्टन लक्की आहेत. या चेंडूवर नक्की जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे एक जॉली व्यक्तिमत्व, एक सिनियर खेळाडू जितू मामा यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. क्या बात है. नॅसली बॉन्सर इथे आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा आला वाईट. धावसंख्या 16. आता फक्त 3 धावा पाहिजेत. 17 चेंडू मध्ये 3 धावा. अतिशय कडक फटका. मात्र इथे ज्ञानेश्वर मुकादम याची काय कमालीची फिल्डिंग आहे. वा, डीप मिड विकेट रिझनला अगदी चेंडू अडवलाय. स्कोर इज लेवल. फक्त 1 धाव विजयापासून दूर आहे स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम. यानंतर आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. 3 सामने आहेत. 3:27 मिनिटं झाली आहेत. 4 संघ आहेत. नक्कीच इथून 3 संघ असतील आणि विजयाची धाव गिरीश मडवीनं कंप्लीट केली. अभिनंदन स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम. आणि हडलक टफ लक देऊया आपण. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. सागर 11
जय बजरंग गोरसई सावंत टीमला. या सामन्याचा सामनावीर खेळाडू गिरीश मडवी ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर टाकलं. फक्त 2 धावा आणि 2 विकेट घेतली.